हॅलो डिअर स्टुडंट्स, माझ्यासोबत एक पेपर आहे, मराठीचा पेपर आहे. डोंट वरी, उद्याचा पेपर नाही आहे. उद्या इंग्लिश मीडियमचा मराठीचा पेपर आहे ना. हा ॲक्च्युली सेमी आणि मराठी मीडियमचा जो झाला आहे तो पेपर आहे. तुम्ही म्हणाल मग उद्याच्या पेपरचं काय? डोंट वरी, सिक्रेट लगेचच मी रिव्हील करणार आहे. आधी नीट लक्ष देऊन ऐका. सो त्याचं झालं असं, गेले बरेच वर्ष आपण आपल्या चॅनलवरती क्वेश्चन पेपर्स आणि त्यांचे आन्सर्स डिस्कस करत असतो, प्रत्येक विषयांचे, राईट. सो मी काही मराठीचा टीचर जरी नसले तरी हे क्वेश्चन पेपर आणि ते आन्सर्स डिस्कस करत असताना माझ्या एक छोटासा पॅटर्न लक्षात आला बोर्डाचा, की जो पॅटर्न मी स्टडी केला आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये हेल्पफुल ठरणार आहे. असं समजा की मी तुम्हाला उद्याच्या पेपरचे प्रश्नच सांगत आहे. इतका तो प्रोबॅबिलिटी ते इतकी मॅच होणारी आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी जे जे सांगणार आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. हा जो पेपर आहे मी तो तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्या चॅनलवरती मी हा PDF तुम्हाला देते. इन केस जर तुमच्यापैकी कुणाकडे याची PDF मिळाली नसेल, तुम्हाला कुणाला मराठीचा पेपर जर मिळाला नसेल तर माझं ऑब्झर्वेशन, माझा स्टडी जो एक पॅटर्न सांगतो तो असा आहे बघा. आता हे तुमची रायटिंग स्किलचा हा पार्ट आहे, ठीक आहे. रायटिंग स्किल्समध्ये पत्रलेखन, निबंधलेखन, जाहिरात लेखन वगैरे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मराठी मीडियमची डिफिकल्टी लेवल, त्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी असल्यामुळे थोडीशी सेमी आणि मराठीवाल्यांची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असते, तुमची कंपॅरेटिव्हली कमी असते. तुम्ही थोडं सोप्या शब्दामध्ये देखील ते एक्सप्लेन करू शकता, परंतु प्रश्न मात्र सेमच असतात, राईट. सो आता इथे एक पत्रलेखनावरती प्रश्न विचारलाय, ज्याच्यात सांगितले ज्ञानसागर पुस्तकालय काय करतंय, वर्धापन दिनानिमित्त पुस्तकावर विशेष सवलत देत आहे, ठीक आहे. आणि त्या सवलतीचा जी जाहिरात आहे ती वाचून विद्यार्थी प्रतिनिधी शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करण्यासाठी पत्र लिहित आहेत, किंवा खरेदीवर विशेष सवलत राबवल्याबद्दल अभिनंदन वगैरे करणारं पत्र व्यवस्थापकांना लिहायचं आहे. हा एक प्रश्न. जर सांगते मी तुम्हाला उद्याचे तुमचे पेपर, ह्याच्यातून प्रश्न कसे येणार उद्याच्या पेपरमध्ये. आता इथं दिलाय दुसरा प्रश्न, जाहिरात लेखन करायचं, फळांच्या दुकानाची जाहिरात तयार करायची, ज्याच्यात ताजी, स्वच्छ, घरपोच सुविधा, ग्राहक समाधान वगैरे हे पॉईंट्स तुम्हाला त्याच्यात इन्क्लूड करायचे आहेत. आता ह्याच्यावरून तुम्हाला उद्या कसे पेपरमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सांगते. जसं की आता इथे समजा हे पत्रलेखन आहे, बरोबर. यात पत्रलेखनाचा जो विषय आहे तो तुम्हाला जाहिरात लेखनामध्ये येऊ शकतो. जसं की ही जाहिरात अशी तयार करायची वगैरे असेल, सवलत आहे, वेळ अशी अशी आहे, वर्धापन दिनानिमित्त, मग तुम्हाला काही पॉईंट्स देतील आणि ह्याची जाहिरात तयार करा असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे कशी मांडणी केली आहे ते जरा बघून जा. दुसरा प्रश्न असा ह्याच्यावरती तयार होऊ शकतो की इथं जे फळांचं दिलेलं आहे जाहिरात लेखन, मग तशी काही डिमांड करणारं पत्र लिहा वगैरे असा प्रश्न होऊ शकतो. इन केस त्या फळ विक्रेत्याला किंवा काही अशी, आता फळांची मागणी करणारं काही पत्र असू शकत नाही खरं तर, पण ते जाहिरात मात्र होऊ शकते त्याच्यावरती, ठीक आहे. हा एक पॅटर्न झाला. त्यानंतर शिक्षक दिन साजरा लिहिणारी बातमी लेखन करायचं आहे, मग तसं शिक्षक दिन साजरा कसा केला वगैरे ते सांगणारं पत्रलेखन तुमचं होऊ शकतं. मात्र कसं तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगा वगैरे अशा प्रकारचं पत्रलेखन तुमचं होऊ शकतं. देन कम्स कथालेखन, मग कथालेखन होऊ शकतं. शिक्षक दिन साजरा कसा केला ह्याच्यावरती कथा लिहा. आलं लक्षात. मग आता इथं कथा काय दिली आहे, सहलीचं नियोजन वगैरे हे वगैरे त्याचं कथालेखन सांगितलंय. मग त्याचं तुम्हाला मे बी बातमी लेखनावरती असा होऊ शकतो प्रश्न की सहल कशी गेली त्याच्यावरती बातमी लिहायची वगैरे असं होऊ शकतं. त्यानंतर लेखन कौशल्यामध्ये एक कृती थोडं प्रसंग लेखन आहे, आंतरशालेय कबड्डी स्पर्धा ह्याचे प्रसंग लेखन दिले. मग ह्याच्यामध्ये शिक्षक दिनाचा प्रसंग लेखन होऊ शकतं की कशा पद्धतीनं शिक्षक दिन साजरा केला हे प्रसंग वरती सांगा वगैरे असं. त्यानंतर आत्मकथन आहे, कोण दिलाय, हा भ्रमणध्वनी मोबाईलचं आत्मकथन दिलेलं आहे. मग तिथं एखाद्या शिक्षकाचं आत्मकथन, जसे हे वरचे मुद्दे जे होते तसं काही परम्युटेशन कॉम्बिनेशन तयार होऊन तुम्ही एखादं आत्मकथन तयार करू शकता, किंवा गडकिल्ल्यांचं आत्मकथन वगैरे असं होऊ शकतं. त्याच्यात झाडाचं आत्मकथन, झाडे लावा झाडे जगवा इथं वैचारिक दिलंय जसं तसं मग झाडाचं आत्मकथन होऊ शकतं, किंवा मग भ्रमणध्वनीचा वापर वगैरे त्याचा कसा चांगला किंवा वाईट ह्याच्यावरती तुमचं वैचारिक लेखन. सो आलं लक्षात, हे काही मुद्दे आहेत ह्याच्यावरतीच उद्या तुम्हाला एखादा तरी प्रश्न येणार म्हणजे येणार. आलं लक्षात. तुम्हाला ही PDF जी आहे ती मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देऊन ठेवते.
सो व्यवस्थित अभ्यास करा. उद्या पेपर झाला की आपण बघूया ह्यातलं नक्की काय आणि कसं येतं. ठीक आहे, चलो ऑल द बेस्ट.